आज मी असा नाश्ता बनवते ना, एकदा बनवून तर बघा. रोज रोज तुम्ही हाच बनवून खाल. पौष्टिकही आहे, पण चवीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही. एवढा जबरदस्त होतो. इथे मी एक दुधी घेतलाय, स्वच्छ धुवून घेतला. हा मी पूर्ण वापरत नाहीये, हाफ दुधी मी ते वापरत आहे. आता याची साल काढून घ्यायची. साल काढल्यानंतर याच्या आपल्याला बारीक फोडी करून घ्यायच्यात. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, दुधी आपल्या तब्येतीसाठी खूप पौष्टिक आहे. त्याचा आपल्या आहारामध्ये समावेश केलाच पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं, त्याची चव मुलांना एवढी आवडत नाही. मुलांनाच काय, मोठे देखील खायला नको म्हणतात. पण तुम्ही अशा पद्धतीने मुलांना खाऊ घालू शकता. याआधीही आपण बऱ्याचशा पौष्टिक रेसिपी बघितलेल्या आहेत. आता हा कापून घेतलेला दुधी सर्वप्रथम छान असं धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. आता त्यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे, 2 चमचे दही घालायचे. रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल. कोथिंबीर घालायची, अद्रकचा छोटा तुकडा घालायचा आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या. चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व पदार्थ मिक्सरला बारीक करून घेते. हे वाटत असताना गरज पडल्यास एखादा चमचा पाणी घालू शकता. यापेक्षा अजिबात जास्त पाणी घालायचं नाहीये. गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. त्यात 1 चमचे तेल घालायचे. तेल छान असं गरम झालं की गॅस बंद करायचा, का ते पुढे सांगतेच. त्यात 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की 1 चमचा उडीद डाळ घालायची आणि 1 चमचा चणा डाळ घालायची. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग. आपल्या या डाळी मंद आचेवर छान अशा तळून निघाव्या. जर तुम्ही गॅस चालू ठेवला असेल ना, तर डाळींचा कलर पटकन चेंज होईल, पण त्यातून कुरकुरीत होणार नाही. म्हणून तेल गरम झालं की गॅस बंद करायचा, मग फोडणी द्यायची. आता या डाळी छान अशा फुलल्या गेल्या आहेत. त्यात सगळ्यात शेवटी पाव चमचा हळद घालायची आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं. तर तयार झालेली फोडणी आपण जे वाटण बनवून घेतलं होतं यामध्ये घालायची. फोडणी आवर्जून यामध्ये घाला, अजिबातही स्किप करू नका. मस्त चव लागते. आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. मिश्रण तुम्ही बघू शकता, अजिबातही जास्त सैलसर नाहीये. अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे वाटून घेतलेलं आहे. आता इथे आपण याचे आप्पे बनवतोय, त्यासाठी आप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवले. यामध्ये सगळ्यात शेवटी अर्धा चमचा इनो घालायचा आणि त्यावर 1 चमचा पाणी घालून हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे. अगदी परफेक्ट असं आप्पे बनवण्याचं बॅटर तयार झालेलं आहे. आप्पे पात्रामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे. त्यामध्ये थोडेसे तीळ घालते मी, म्हणजे मग आप्पे दिसायलाही छान दिसतील. आता यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचे. शक्यतो मिश्रण घालताना कडेपासून सुरुवात करा आणि शेवट मध्यभागी करा, म्हणजे मग मधले आप्पे जळणार नाही. यावरती आता झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिट फक्त एक बाजू शेकून घ्यायची. तोपर्यंत पटकन एक साधी सिंपल चटणी बनवूया. त्यासाठी 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा, 2 चमचे भाजकी डाळ, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचे. इथे एक बाजू आप्याची शेकून घेतली आहे. वरतून थोडंसं तेल घालते. तसे तर सहज निघतात आप्पे, तेल तुम्ही स्किप पण करू शकतात. आणि हे पलटी करून घ्यायचं. मस्त सुंदर असा रंग आला या आप्यांना. दोन्ही बाजूनी छान असं मी हे भाजून घेते. चवीला एकदम जबरदस्त होतात. मी सांगते म्हणून या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. सगळ्यांना खूप आवडतील. तयार आप्पे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. आपण दुधी भोपळ्याचं वाटण बनवलंय, त्यात मिरची टाकली आहे, त्यामुळे तसेही खाल्ले ना तरी पण छानच लागतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.